जबरदस्ती कोणाला नाही। आणि आता बातमी आहे दावोसमधून। दावोसमध्ये 20 सामंजस्य करार करण्यात आलेत। आतापर्यंत 4,99,321 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे। गडचिरोलीसाठी कल्याणी समूहाशी करार झालेला आहे, तर स्टील आणि संरक्षण क्षेत्रासाठी हा करार करण्यात आलाय। रिलायन्स इन्फ्रा 16,500 कोटी, बालासोर एलॉय 17,000 कोटी आणि कल्याणी समूह 5,200 कोटींचा करार करण्यात आलाय। तर दिवसभरात 15 करार काल झालेले आहेत। दावोसमधील आजचा दिवसही गुंतवणुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणार आहे। त्यामुळे स्वित्झर्लंडमध्ये गेलेलं आपलं हे मंत्रिमंडळ मुख्यमंत्र्यांसह काही महत्त्वाचे करार केले जात आहेत, ज्यात तब्बल 4,99,000 कोटींची गुंतवणूक ही महाराष्ट्रात येणार आहे। एक मोठा एमओयू महाराष्ट्र सरकारने केलेला आहे। जवळपास 3 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळे सेक्टर्स आहेत। विशेषतः गडचिरोलीला स्टील प्लांट असेल किंवा कम्प्लीट सोलर इंटिग्रेशन मेकॅनिझम असेल किंवा ईव्ही चा प्लांट असेल, छत्रपती संभाजीनगरला, नागपूरला सोलर असेल, अशा वेगवेगळ्या पोर्टफोलिओजमध्ये एक मोठी इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी JSW ग्रुपने केलेली आहे। याच्यामुळे महाराष्ट्रातलं औद्योगिक जे वातावरण आहे त्याला एक मोठा बूस्ट मिळणार आहे आणि म्हणून मी सज्जनजींचं आणि JSW ग्रुपचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो। JSW ग्रुप महाराष्ट्रात यापूर्वी देखील भरपूर इन्व्हेस्टमेंट या ग्रुपने केलेली आहे, पण या इन्व्हेस्टमेंटमुळे निश्चितच महाराष्ट्राला एक खूप मोठा त्याचा फायदा होणार आहे।